श्री संदीपजी तारकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते।
बस धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थनेला स्तवनेला या ठिकाणी सुरुवात करते.
ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा चराचरांचा सर्व शक्तीनो चराचरांचा सर्व शक्तीनो हीच आमची प्रार्थना या विद्येचे गीत गाऊया वंदूया भजनात या विद्येवर निष्ठा ठेवून उद्योगाची कास धरू गरामाला निर्भय निरमळ उजळू या जीवनात साहस शिकवा संयम शिकवा विद्या घेऊन ज्ञान वाढवा त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य हे जीवनात नको मनी हा द्वेष कुणाचा नको मनी हा द्वेष कुणाचा अहंकार नको मनी वंदूया गुरुजनांना वंदूया गुरुजनांना वंदूया गणपती
बघा, आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे हे जे काही कार्यक्रम करतोय, आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यक्रम करतोय किंवा हे स्वतंत्र जे काही आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर अखंड जगताचं आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र हे लाभलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र त्यांच्यामुळेच लाभलेलं आहे. आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा, भगवे झेंडेची धमाक बघ मराठ्याची आग आहे, भगवे झेंडेची धमाक बघ मराठ्याची आग आहे. अरे घाबरतोस काय कुणाला वेड्या, तू शुभाचा आवाज आहे, तू शुभाचा आवाज आहे, तू शुभाचा आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मंडळाबद्दल मंडळी सांगावं तेवढं कमी आहे. म्हणजे आम्ही आलो तेव्हा खरं तर उशीर झाला होता, पण तरी सुद्धा अगोदर तुम्ही जेवण घ्या आणि नंतर कार्यक्रमाचं कसं काय ते बघू अशी सुंदर आम्हाला सांगितलं. म्हणजे काय तर आधीच कार्यक्रमाला झाला होता उशीर, पण तरी सुद्धा आधी पोटं बनायचं बघा, आधी पोटं बघ मग विठोबा असं मंडळाने सांगितलं. खरंच आभार मानते. आणि म्हणूनच मंडळासाठी मंडळी सांगू इच्छिते की बघा, सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय असे 1000 जन्म गेले तरी या कुपलवाणी गावाची साथ कधीच सुटणार नाही, कधीच सुटणार नाही, कधीच सुटणार नाही. जय भवानी, जय भवानी. जरा स्वाईन स्वाईन होता बघा जरा. हॅल 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 हॅल. इको जरा कमी दिला तरी झाला, आवाज जरा शार्पट ठेव. हॅल 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 बस. पण आज खरोखर सुंदर अशा बुवा या ठिकाणी आम्हाला आजच्या रात्रीपुरता लाभलेले आहेत. समृद्धी चव्हाण बुवा भित्रा आमच्या जवळजवळ 1 तास अगोदरीला 1 तास आमचा 10 वाजता फोन येलो. खय गेले ते लवू लवू बोलायचं बुवा बघ
आमका शार्प 10:09 ला फोन केला. 10:09 टायमिंग पण सांगतोय. 10:09 ला फोन केलेला म्हणतात म्हणता बुवा कुठे आहेत तुम्ही? म्हटलं हो म्हणतो रस्त्यातच येतोय. तर हो या. नाही बाकी काय नाही समृद्धी बुवा येईला. म्हटलं येऊ दे. म्हटला तोपर्यंत म्हटला खानपान करा देता चांगला जेवण टुमटुमीत करा. म्हटलं येतोय तोपर्यंत. ह येते तर ह्या उभा आपला वाट बघता. म्हटला सामान एवढं तरी लावलं नसत पण लावलेला होता सामान. पण आता वाटलं किमान बारी तरी सुरू करशील म्हणजे कसं आम्ही जरा उशिरी लावणार. कसं असता जो बुवा पहिलो जाय तो खरं तर बारी करता होय की नाही. पण हे तसं नाही म्हणतात टॉस उडवा टॉस उडवला तर म्हणता आम्ही बारी करतो. टॉस उडवा टॉस. तर म्हटलं बाई चोल टॉस तो टॉस उडवा म्हटलं काय ती ना उडवल्याने पडलो छाप. म्हणता मी जिंकलोय कर सुरुवात म्हणता. म्हटलं बरं चल ह्या पण ठीक करतोय सुरुवात असो. पण जवळजवळ ह्या बुवा मग वर्षान भेटता वर्षान आहे ना. फ्री झालेली पहिली वारी असं नाही. त्याच्यानंतर कोण नाही कोण मी आपल्या ह्याचं नाव सुचवतोय. म्हटलं हा समृद्धी बुवा म्हटलं करणार वारी. हा खय मुंबई म्हटलं वा. म्हटलं मुंबई फिरता म्हटलं असू दे पण याच्या बारी सुरू करू काय. शेवटी नाही म्हटलं तरी बुवा भरपूरचा एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा. सगळ्यात अनुभव भारी आहे का अगदी भजनात सगळ्यात होय की नाही गो. तसा पटा येतात बुवा आता. पण असो आजची बारी जोरदार होऊ होईल. सुरुवातीचे ते खय गेले ते सूत्रसंचालन करतो का अँकरिंग. बारी जोरदार झाली पाहिजे पेटली पाहिजे बारी. कुठे गेले ते खय गेले खय आता लपले कशा खय आग लावले मी गेले खय आग लावून गेले खय गेले ते झोपलो हय पेटवलं जाऊन झोपले. झक मारा तिकडे काही करून घ्यावा ह्या बरा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही घाबरलोय त्यांचा आवाज ऐकतात काय ते सूर लावल्याने हॅ मागा पण जमणार नाही एवढा. मागा वाटतं बहुतेक क्रिकेट खेळतो होय ना. त्या वाजता आता छक्का मारलेला आहे. आता चौकाराची आम्हाला अपेक्षा आहे. धोनी मारणार सिक्सर मी धरून बसलोय बॅट. पण बुवा आजची वारी रंगदार रंगदार आहे की ना. मेला बस तरी तर तोंडात नुसती शिरा पडलेली ती बस तरी नुसता आपला काळा तोंड करून बसला. बाकी काय ना बाकी बुवा दिसत बघा चिकना कसला आहे ना. बाकी तर बोला बिला पण लय भारी आहे. आता बघा काय म्हणता याची तू बारीक संपव. मी बरेचसे मुद्दे लिहून घेतलंय. बारीक संपव ही बारी माझ्याकडे पुढचा काय तर मी बघतोय. पण असो जोड्यात पण बरे गावलेत. मिस्त्रीच होत आहे ना. पकवाज वगैरे आहे की ना. रागवलंस की नाही ना रागण बघतास म्हणून म्हणतोय. म्हटलं माझेच पाहुणे माझ्या रागवले कशा. पण असो बघा सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. कारण सुरुवाती कसा अति बोलणं पण बरा नाही माहिती नाही. कारण बराचसा गाणं काय बोललंय. आता ह्याच्यानंतर बुवा काय बोलायला आपल्याला बघावं लागेल. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. कारण देवगडचा हापूस सगळ्यांचा बापूस. आदरणीय प्रशांत वाटकर यांच्याकडून सप्रेम भेट दहीबाहून बहुमोलाचं हे आंब्याची पेटी देवगड हापूस आम्हाला भेटलेला आहे. आभार मानते मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर त्या आसूसला या आंब्यांसाठी अरे वा पण म्हणजे बघा 2 पेटी सुरुवातीला दिले. भारी संपेसर भरपूर होतो वाटता. दशावतारी कलाकार आणि ज्यांचं सुंदर असं दिंडी भजन करतात ते माझ्या आदरणीय राज जोईल यांच्याकडून सुद्धा बहुमोलाची ही आंब्याची पेटी या ठिकाणी आलेली आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाते. खूप खूप आभार मानते दोघांचे सुद्धा. नवतरुण उत्सव मंडळ यांच्याकडून बहुमोलाचं आहे
100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला मंडळी या ठिकाणी सुरुवात करते. कारण भजन म्हणजेच बघा भक्ती मार्गातून जनमानसांपर्यंत नतमस्तक होणे याचाच अर्थ म्हणजे भजन आहे. आणि तेच जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा याचाच अर्थ म्हणजे भजन आहे. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी माध्यमातून आवडल्यास नक्की या कलाकाराच्या पाठीशी टाळ्यांचा आशीर्वाद द्या.
Thank you.